खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याची संधी होती. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. आपण विशाल मालकरी याला पाहतोय जो स्ट्राइक वरती आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती आपण बघितलाय. जोरकास मारण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू आहे. बघा बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही कारण हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. सरळ बॅटने खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. थोडासा फंबल झाला. चेंडू हातामधून निसटला आणि 2 धावा या इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने आपण पाहतोय 6 या धावसंख्येवरती. ऑफ साईडला फटका इथे खेळला गेला. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही आहे. सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स 7 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. चेंडू टाकून झाले 3. बघा जोरघस मारण्याचा प्रयत्न इथे देखील होता मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलाय. हे पहिलं षटक आपण पाहतोय. लोकेश भोईर इथे हाताळतोय. ऑन साईडला फटका खेळलाय मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलाय आणि सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन करता चौकार. बघा रोहन याच्या बॅट मधून हा चौकार निघालाय. रोहन याला जीवनदान मिळालंय. धावसंख्या आपण पाहतोय 11. व्हाईट बॉल. बघा स्क्वेअर लेग पंचांनी हा डिसिजन दिलेला आहे की हा चेंडू वाईड आहे कारण डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. पंचांनी लगेच इथे इशारा दिला की हा चेंडू वाईड असेल आणि 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे पहिला बाउन्सर तुम्ही टाकलाय, दुसरा आला तर दंडित केलं जाईल. उलटा चेंडू ऑन साईडला आपण पाहतोय. हा चेंडू खेळून काढला गेला. इथे पुन्हा एकदा संधी होती मात्र त्या संधीच सोनं करता आलेलं नाहीये. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स. ए दादा बाया गवल्या घरी आल्या बघ. अन 5 पायरी वरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. 5 पायरी वरी न बाय माझ्या गवल्या घरी आल्या. बाय माझ्या गवल्या घरी आल्या.
एक सिंगल धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाही. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स, 14 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. मनसेस रावते आपण पाहतो हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. ऑन साईटला विशालच्या बॅट मधून विशाल काय फटका, 6 धावा, टॉवरिंग शॉट, षटकार. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवायला बघताना वाट ग बाया. बघा हा षटकाराला, या षटकाराने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा शॉटअप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि शतरक्षक स्वतः गोलंदाज झालाय. चेंडूच्या खाली झेल पकडलाय, फलंदाज बाद. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. या कोलनी या मालनी आल्या पाहुण्या घराला ग, मोठ्या बायांचा माझ्या आयांचा मानपान पुरा करा ग. विकास मालकरी न्यू बॅटर इन झालाय, कारण त्याचा मोठा बंधू विशाल मालकरी हा बाद होऊन माघारी परतलाय. धावसंख्या 20 धावा, या षटकातील चेंडू टाकून झाले 4. फुलटाय चेंडू पायावरती तर नाही, बॅटला देखील लागलाय. हलकासा स्पर्श बॅटला देखील झालाय. तेच कारण फलंदाज वाचलाय मी तर म्हणेन, नाहीतर दुसरी विकेट देखील मिळाली असती. एक सिंगल धाव आली, या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 21 या धावसंख्येवरती. या षटकातील 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असेल. शॉटअमूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी आहे. यावेळेस संधीचं सोनं केलंय रोहन धुमाडा, याला माघारी परतावं लागेल, फलंदाज बाद. दोन षटकाचा खेळ झालाय. 2 षटकानंतर 3 षटकानंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत, लक्षात घ्यायचं आहे. तर चेंडू पाहतोय पण विकेट किपरच्या मागे इथे खेळून काढलेला आहे. एक धाव इथे पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद झालाय. कमर बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा शुभ्र दिसते इतके सुंदर.
काळी कुर्ती घालून आली ती बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी खुले खुले आली ती माझ्या पाठीशी बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी. पुन्हा एकदा धावचीची संधी इथे निर्माण झाली होती बघा. थ्रो चांगला झाला होता मात्र गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. जर चांगल्या प्रकारे चेंडू जर गॅदर जर केला असता तर आणखीन एक विकेट मिळाली असती. धावसंख्या पाहतोय आपण 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हर नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. तर सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पिल्हार आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण आमच्या समालोचन कक्षाच्या समोर येऊन थांबायचं आहे. या 2 ओव्हर नंतर पंच व्हाईट बॉलसाठी फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला तिसरे पंच डिसिजन देतील. मात्र जे 2 संघनायक आहेत त्यांनी येऊन इथे थांबायचं आहे. टॉस केला जाईल चिठ्ठ्यांचा कॉल केला जाईल या 2 चेंडू नंतर. चला या स्पर्धेकरता ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं आपण जर पाहिलं तर आपण आपल्यापर्यंत नाव आपण पोहोचवणार आहोत. बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता आदरणीय सन्मान्य शरददादा भगले त्यानंतर भरतदादा भगले यांच्याकडून भरपूर आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. नक्कीच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र मॅच देखील फार इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव असेल डॉट बॉल. खूप चांगला चेंडू कारण ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतलंय अगदी जी वाईटची रेषा आहे त्याच्या खूपच आतून हा चेंडू निघून गेलेला आहे. हा चेंडू झाडावरती येऊन आदललाय. फेकी बघा थोडीशी खराब झाली. थ्रो चांगला झाला मात्र फेकी ही थोडीशी स्लो आले मी तर म्हणेन. 2 धावा इथे पण पूर्ण केल्याचा धावफलक 28 या धावसंख्येवरती 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 1 चेंडू बाकी असेल. हा चेंडू वाईड असेल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावसंख्या 29 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली जाते. तर हा चेंडू देखील आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फेकी चांगली झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 1 सिंगल धाव. धावसंख्या 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट.
चला पाहूया चिट्ट्यांचा ड्रा होतोय. चला पाहूया कुठल्या संघाचं नसीब इथे उजलेल. तर पाहूया कुठल्या संघाचं नसीब आहे. विजय संघ आणि आपण पाहतोय विजय संघ आणि देवदल संघाला बाय. म्हणजे विजय संघ आणि सम्राट स्पोर्ट्स पेल्हार असा मॅच होईल. तीस धावा 31 धावांचं टार्गेट ठेवलंय. सूरज पारधी, लोकेश भोईर दोन सलामीवीर. स्ट्राईक वरती सूरज, नॉन स्ट्राईक एंड वरती लोकेश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजित मडवी. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू या शॉट मिड विकेटला. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झाली. श्री गणेशा झालाय. प्रति षटकामागे 10.33 सरासरी इथे राखायची आहे. बघा फटका फसलाय. शतरक्षक बघा 2 शतरक्षक तिकडे पोहोचले होते. 2 शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडला आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू सरळ निघून गेला. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. माझे आईची पालखी सजवाला बोलवा भगताला. ऐसा अंगानो वारा केला. बघा हा षटकाराला, या षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 10.33च्या सरासरीने वाटचाल करायची. 9 धावा लागल्यात पहिल्या 3 चेंडूवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या ओव्हरमध्ये अजित मडवी महागडा ठरतोय. खोट्या पाचा चेंडू बघा पुन्हा एकदा पॉवर फुल फटका इथे खेळला गेला होता. मात्र शतरक्षकाला बीट करू शकलेला नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. ज्या धावसंख्येची आवश्यकता होती ती धावसंख्या इथे आपण पाहतोय लागलेली आहे. ती म्हणजे 10.
बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ओळखला होता अजित याने. चेंडू थोडासा मागे ठेवला, चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला. बाकीचं काम यष्टिरक्षक विशाल हा पूर्ण करतोय. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या पण पाहतोय 10 धावा. बघा नो चेंडू इथे घोषित केलाय पंचांनी. आणि इथे बघा खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, खराब बॉलिंग. बघा तिसरी धाव पूर्ण झाली असती मात्र इथे 2च धावेवरती समाधान मानतोय फलंदाज. पंच कसला नो चेंडू आहे, खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय. येस थँक्यू. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय आणि या चेंडूवरती 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. म्हणजे या 3 धावा असतील. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. बघा एक नो चेंडू थोडासा इफेक्ट टाकून जातोय. या अगोदर इफेक्टिव्ह बॉलिंग झाली होती मात्र हा नो चेंडू आल्यानंतर अडचणी वाढतायत. ऑन साईडला हा चेंडू देखील काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रोहन ज्याने खूप चांगली फलंदाजी केली होती या मॅच मध्ये. एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आता जिंकण्यासाठी 17 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा ह्या बनवायच्या असतील. पहिल्या षटकात 14 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 षटकामध्ये 17 धावींची गरज आहे. 17 या खतरा पाहूया. हलक्यात त्यांनी चेंडूला फक्त स्टिअर केलाय. चेंडू चाललाय फाईन लेग पट्ट्यामध्ये. 2 धावा तिकडे पलून पूर्ण केले जात आहेत. फलंदाज थोडेसे थकलेत मी तर म्हणेन कारण भरपूर धावा त्यांनी पलून पूर्ण केल्यात. थोडासा थकवा जाणवतोय कारण उष्णता देखील जास्त ते जाणवतंय मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात जरूर झालाय मात्र उष्णता अजूनही तेवढीच जाणवते मैदानाच्या आतमध्ये. आमचे पंच आपण पाहतोय उन्हामध्ये राहून थोडेसे सावळे झालेत. आमचे ऑफिशियल अतुल राव आणि प्रवीणजी सुतार. बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. सूरज कोरडा चेंडूच्या खाली पकडला जातो. झेल खूप चांगला झेल. फलंदाज ठरतो फेल. विकेट डाऊन. भेटल जावं मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात.
बघा तिकडे चेंडू तिकडे गेला होता, पंच तिकडे नक्कीच पाहणी करतायत. नक्कीच थोडीशी दुखापत नक्कीच तिथे झाली होती. मात्र अमृत आता खेळण्यासाठी ओके आहे, सज्ज आहे. थँक्यू डीजे. 2 धावा आल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. फलंदाज बाद झाले. धावसंख्या झालेली आहे 18. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 13. अजूनही 13 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4, म्हणजे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. मॅच इथे अजूनही आपण पाहतो बॅलन्सिंग आहे. इकडे कुठला संघ मॅच जिंकेल हे सांगता येणार नाहीये. नीरज कोरडा आपल्या षटकातील फुलटा चेंडू, फटका फसलाय. 2 शतरक्षक पुन्हा एकदा, मात्र 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावा. षटकार. तर या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 धावींची गरज आहे. कमबॅक केलाय, कमबॅक. या चेंडूची आवश्यकता होती. ब्लेसिंग स्टार उंबरपाड्या टीमला तो चेंडू त्या हाताळलाय. धावसंख्या 24. अजूनही 7 धावींची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इकडे देखील कमबॅक होऊ शकतो आणि तो कमबॅक करून दाखवावा लागेल जो येणारा गोलंदाज आहे 3ऱ्या क्रमांकाचा. चला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावींची गरज आहे. 6-7 हे समीकरण. पाहूया हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकतोय. या अगोदर 17 धावा चेस केल्यात एका षटकामध्ये. साई श्रद्धा ससूनवगर या टीमनं इथे 7 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू तेज तर्रार
मात्र दिशा खराब, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. फटका तर आलेला नाही आहे, मात्र अव्वंतरच्या स्वरूपात एक धाव आलाय. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. पाहूया 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज. 6 चेंडू 6 धावा. ऑन साइडला खूप चांगला प्रहार. मॅच फिनिश. चॅप्टर क्लोज. काय चांगला सामना फिनिश केलाय इथे फलंदाज मनसेस रावते आणि ठोकलाय षटकार, विजय षटकार. यस, कमांडीज आहे. थँक्यू. तर चला जाऊया आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय ज्याने 15 धावा बनवल्यात. लोकेश भोईर ठरतो या सामन्याचा सामनावीर. आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पिल्हार या संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर साई श्रद्धा ससुनवकर आपला कॅप्टन या, आणि लोकेश भोईर आपण यायचं आहे. लोकेश भोईर, चला आपल्याकडे वेल आहे. ज्यांनी सहकार्य केलंय त्यांची आपण आम्ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शरद दादा भगले, भरत दादा भगले यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. दिनेशजी म्हात्रे यांच्याकडून आपल्याला ट्रॉफीज आलेल्या आहेत. त्यानंतर रत्नाकर दादा सावंत याच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य आलंय. सुशांत दादा पाटील यांच्याकडून